मुंबई या ठिकाणचं संकटमोचन विजय हनुमान टेकडी आहे। त्या ठिकाणी तपोवन हनुमानाचं मंदिर आहे आणि एक गोशाळा आहे। या ठिकाणी श्री महंत माधवाचार्यजी राहतात आणि यांची सुपारी देऊन हत्या करण्याचा साठी जो हल्ला झालेला होता त्या संदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला जायचं आहे मुंबई विभागामध्ये, मुंबई शहरामध्ये। त्या ठिकाणचं मालाड पूर्व हा भाग आहे आणि त्या ठिकाणी पठाणवाडी या भागामधील संकटमोचन हनुमान टेकडी आहे। संकटमोचन विजय हनुमान टेकडी, त्यावरती एक तपोवन हनुमानाचं मंदिर आहे आणि गोशाळा पण आहे। या गोशाळेमध्ये 67 वर्षीय महंत आहेत। महंत गुरु श्री महंत माधवाचार्यजी उर्फ माधवदासजी राम बालकदासजी महात्यागी हे तिथले मठाधिपती आहेत। आता हे एकदम साधी व्यक्तिमत्व आहे, साधं व्यक्तिमत्व आहे। त्याचबरोबर त्यांना कुटुंब वगैरे काही नाही आहे आणि हे विश्वाचे माझे घर अशा पद्धतीनं त्यांचं कार्य चाललेलं असतं। तर असा हा महात्मा आहे। आता मंदिरामध्ये देवाची आणि गोशाळेत गायींची सेवा ते करत होते। त्यांच्या सोबतीला त्यांचे काही साधकसुद्धा असायचे। आता या ठिकाणी ते सगळे त्यांची व्यवस्था पाहत होते। आता महंत यांच्या आदेशानंच मंदिर आणि गोशाळेचा कारभार चाललेला होता। आता हे तपोवन मंदिर जे आहे त्याच्यामध्ये होम हवन करणं, पूजा करणं, पूजापाठ करणं या सगळ्या गोष्टी ते करायचे। तारीख आहे 23 जुलै 2024। महंत जे आहेत ते नेहमीप्रमाणे भल्या पहाटे पूजापाठ करण्यासाठी उठले, स्नान संध्यादी उरकले आणि हनुमान मंदिरामध्ये पूजा करत बसलेले होते। सकाळच्या साधारणपणे 4:45चा सुमार झालेला होता आणि त्याच वेळी अज्ञात व्यक्ती मंदिरामध्ये पूजेसाठी आलेले होते। आता महंत जे आहेत ते पूजा करत होते आणि काही वेळाने त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक विपन रामरतन यादव यांना आवाज आला, बचाव बचाव मार रहा है, इसको पकडो, असा पद्धतीचा आरडाओरडा ऐकायला यायला लागला। त्यानंतर सुरक्षा रक्षक त्या बाजूला धावला। आता तो मुळात दात घासत होता आणि तो आवाजाच्या दिशेनं धावलेला आहे आणि त्याला एक माणूस तिथून धक्का मारून गेलेला होता। आता मंदिरामध्ये पोहोचलं, त्यानं धक्कादायक दृश्य बघितलं। महंत जे आहेत ते रक्ताच्या सारोळ्यात पडलेले आहेत आणि मंदिराच्या महंतावरती अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केलेला होता। त्यानंतर या विपन्न म्हणजे या सुरक्षा रक्षकानं त्याला पकडण्याचा प्रयत्न केलेला होता, पण तो त्यांना झटका देऊन निघून गेलेला होता। आता हे जे मारेकरी आहेत ते मारेकरी सीताराम सीताराम म्हणत त्या ठिकाणी टाळ्या वाजवत आले होते आणि त्यानंतर त्यांनी हल्ला केला होता। आता यानंतर हल्लेखोर तर तिथून पसार झालेले होते। सुरक्षा रक्षकांनी आरडाओरडा केलेला आहे, बाकीच्या लोकांना जागं केलेलं आहे। त्यानंतर कुरार पोलीस ठाण्यामध्ये माहिती दिलेली आहे आणि पोलीससुद्धा त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आता अज्ञात व्यक्तीच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्या व्यक्तीनं यांच्यावरती हल्ला केला होता आणि अगदी मानेवरती गळ्यावरती वार करणार, पण तो वार त्यांनी चुकवला। तर त्यावेळेस तो त्यांच्या खांद्यावरती झालेला होता आणि त्या खांद्यातनं रक्त येत होतं, त्यांना जखम झालेली होती। आता नंतर जवळच्या रुग्णालयामध्ये त्यांना दाखल केलेलं होतं, उपचार सुरू होते। आता पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली, पंचनामा केलेला आहे आणि सुरक्षा रक्षक बिपिन यादव जे आहे त्याच्याकडून माहिती घेतली आहे। आता वॉचमनने दिलेल्या तक्रारीवरून मग पोलिसांच्या ठाण्यात गुन्हा दाखल झाला, चौकशी सुरू झाली। महंत यांच्याबरोबर कोणाचं वैर होतं का, कोणाची दुश्मनी होती का, यांची हत्या कोण करण्याचा प्रयत्न करेल वगैरे वगैरे। तर पोलिसांनी मग मंदिर आणि त्या भागातील परिसरातली CCTV फुटेज जे आहेत तेही तपासायला सुरुवात केली होते आणि त्यानंतर CCTVमध्ये अज्ञात हल्लेखोर पळून जाताना दिसत होते। पोलिसांची पथकं 3 पथकं तयार झाली होती आणि तपोवनातील लोकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे, तांत्रिक तपासाच्या आधारे हल्लेखोरांची ओळख पटली होती आणि ते हल्लेखोर जे आहे ते उत्तर प्रदेश या ठिकाणी पळून गेल्याचं समोर आलं। पोलिसांनी मग त्यांना त्या ठिकाणावरून ताब्यात घेतलं, कसून चौकशी केली आणि महंत यांच्या हत्येची सुपारी दिल्याचं समोर आलं होतं। त्याच्यातलं एक नाव होतं सूर्यनारायण दास राजभर। आता पोलिसांनी लगेच हा संशयित जो आहे त्याच्याकडून जी माहिती मिळाली त्याच्यामध्ये हा म्हणजे मध्य प्रदेश राज्यामधलं गाजीपूर जिल्ह्यामध्ये राहणारा होता। तर अशा पद्धतीने त्या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलं। आता हे प्रकरण नक्की काय घडलं होतं, तर महंत जे आहेत तर ते मूळचे मध्य प्रदेशमध्ये राज्यामध्ये राहणारे होते आणि ते भजनासाठी किंवा कार्यक्रमासाठी वगैरे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या राज्यामध्ये जायचे आणि आरोपी सूर्यनारायण दास जो आहे तो सुद्धा मध्य प्रदेश या ठिकाणच्या गाजीपूर जिल्ह्यामध्ये राहणारा होता आणि तो कामानिमित्त मुंबईमध्ये आला होता, मात्र त्याला काम मिळालेलं नव्हतं। त्यानंतर तो महंतांकडे गेला होता, त्यांच्याकडे काम मागितलं आणि त्यांनी त्याला गोसेवेचं काम दिलं होतं। एका बाजूला देवाची सेवा पण होईल आणि दुसऱ्या बाजूला तुला 4 पैसे पण मिळतील असं त्यांनी सांगितलेलं होतं। आणि सूर्यनारायण जो आहे तो हळूहळू गोशाळेतील
काम करता करता दुधाची चोरी करायला लागला आणि दूध काढून गुपचूप चोरीच्या रूपाने तो लोकांना विकायला लागला. आता काही दिवस काही महिने हे सगळंच गुपित सुरू होतं. नंतर मग ते गुरुजींच्या कानावरती गेलं, महंतांच्या कानावरती गेलं आणि त्यानंतर मग महंतांनी त्याला बोलावून घेतलं, त्याला समजावून सांगितलं आणि त्यानंतर समज दिल्यानंतर त्याला परत नीट वाग बाबा असं सांगण्यात आलं होतं. पण त्यानंतरही शेवटी ह्या नीट वागत नव्हता आणि त्यामुळे मग महाराजांनी त्याला कामावरून काढून टाकलं. आता या गोष्टीचा सूर्यनारायणला प्रचंड राग आला आणि जाता जाता त्यानं महंतांना जिवे मारण्याची धमकी दिली होती आणि पुढच्या काही दिवसामध्येच तुम्हाला संपवेल वगैरे असं त्यानं म्हटलेलं होतं. नंतर तो निघून गेला आणि नंतर त्यानं महंतांच्या हत्येचा कट रचला. आता त्याचा मित्र पियुष जो होता तर त्याच्याबरोबरती ह्यानं त्याला सुपारी दिली आणि त्याला 7 लाखाची सुपारी दिली अशी माहिती मी माध्यमातून वाचली. आता 23 जुलै 2024ला सकाळी महंतावरती हल्ला झाला आणि पियुषनं त्यांच्या शरीरावरती आणि मानेवरती वार केले होते. पण महंत स्वतःचा बचाव करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केले, त्यावेळी त्यांच्या खांद्यावरती पण वार झालेले होते आणि नंतर ही बाब जी आहे ती पुढं आलेली होती. आता आरोपीच्या विरोधामध्ये भारतीय दंड संहिता कलम 109(1) त्यानंतर 3(5) आणि 37(1) आणि अ आणि 135 या अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे. आता या प्रकरणी सूर्यनारायण दास आणि पियुष हे दोघं संशयित आरोपी आहेत. आता दूध चोरीतून नोकरीवरून काढून टाकलं याचा राग येतो आणि रागातनं सुपारी दिली जाते आणि हत्या घडवण्याचा निष्फळ प्रयत्न केला जातो. आत्तापर्यंत जी माहिती माझ्यासमोर आली होती ती मी तुमच्यासमोर मांडलेली आहे. पण महाराजांच्या तब्येतीची आत्ताची अपडेट मात्र काय आहे तर जर तुम्हाला माहीत असेल तर तीसुद्धा जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.